रूप पाहतालोचनी सुखधारे हो साजनी सुखधारे हो साजनी सुखधारे हो साजनी रूप पाहतालोचनी सुखधारे हो साजनी सुखधारे हो साजनी सुखधारे हो साजनी ऑपरेटर दूसरा है वाढव आवाज जरा पेस ते ठेवते एकदम फ्लॅट करून टाकले माग घेऊ का जरा मोकळाच करत नाही तर आपण ट्रबल जास्त तो सेटिंग जमत नाही गेल दे जरा ट्रबल कमी बेस दे थ्रो दे सोमेश्वर आंबा पण माहिती होय होय वार करी होय होय वार करी Hare
रे 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 Oh yeah.
किलर खाऊन आलोय. ही काय गवच आहे? अत्यंत वेदना होता. अँटीबायोटिक आणि पेन किलर अंधश्री चालू आहे. उद्या निर्जला आहे. होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी, काय करावे साधने फळ अवघेची येणे. अभिमान नुरे कोड अवघेची पुरे, काय करावे साधने फळ अवघेची येणे. तुका म्हणे डोळा विठो बैसला सावळा, काय करावे साधने फळ अवघेची येणे. विठाल समचरण सरोजम सांद्रणीलांबुदाभं जगननिहित पाणिं मंडलं मंडनानां तरुण तुलसी माला कंदरं गंजनेत्रं सदय धवल हासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंग अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवागी सेवक झालो, सेवागी सेवक साधने फळ अवघेची येणे. वागेश्वराच्या प्रांगणामध्ये कितव्या दिवसाची सेवा? 6व्या दिवसाची सेवा. 1992-93 ची बॅच मोठं विलक्षण आहे. सगळे उपस्थित आहेत. त्यांच्या प्रेमामुळे मी खरं तर माझं ऑपरेशन पोस्टपोन केलं. तुमचं कीर्तन आणि उद्याचं शिवरात्रीचं वाघोलीचं कीर्तन हे टाके पडणारे बोलता येणार नाही म्हणून अँटीबायोटिक आणि पेन किलर खाऊन येतोय. त्यात कानाचं पडतं आर्टिफिशियली, त्याचं फुसफुस वाजलं की घुसताना मुंग्या येतात मेंदूमध्ये. त्यामुळे मी चिडलो, तू जरा माफ कर, मला नाही सहन होते. जिथे जातो ते सांगतो मला सिस्टीम चांगली आहे, मरेन मी नाही ते एका दिवशी. आजच्या ह्या कीर्तनाच्यासाठी घेतलेला जो अभंग आहे तो माझा श्वास जगद्गुरु तुकोबारा यांचा आपला DNA चेक करणारा अभंग आहे. त्याच्यामुळे आजचा जो अभंग आहे हा आणि माझं कीर्तन आहे एंटरटेनमेंट आणि असं काही नाही, विनोद अश्लाघ्य बोलणं टीकात्मक बोलणं अजिबात नाही. मी आज चिडलो, मला वेदना होत आहेत म्हणून चिडलो, सॉरी. हे सगळं भव्य दिव्य अशा प्रांगणामध्ये वाघेश्वरांच्या सानिध्यामध्ये आपण सगळेजण बसलेलो आहोत.
तर आपल्याला आजचं जे कीर्तन आहे ते मनापासून समजावून घ्यायचं आहे. आणि मला कीर्तनात बंधन घातलेलं आवडत नाही. 2 तासातच संपवा, 9लाच संपवा, थोडं मला तो इफेक्ट आहे माझ्यावर. मी कीर्तनं खूप कमी करतो, सिलेक्टिव्ह करतो, पण मनापासून करतो. तरी देखील लवकर सोडण्याचा प्रयत्न करेल. मी तुम्हाला विचारेल पुढे ऐकायचं आहे की कीर्तन बंद करायचं. तुम्ही म्हणाले थांबा, मी थांबेल. तुम्ही म्हणाले पुढे ऐकायचं आहे, आपण ते सुरू ठेवू. आदरणीय सतीश महाराज इथे उपस्थित आहेत, ज्यांचं माझ्यावर अत्यंत प्रेम आहे. उत्कृष्ट मृदुंगमणी आहेत. त्यांच्याकडे पाहिल्यावर आम्हाला हिंमत येते जरा बोलायला. सुंदर आहे. गळ्यातला तोडा तेवढं मला दिला तर बरोबर. आणि हे तुमचे बाबा आहेत, आमचे आदरणीय सर्व महाराज मंडळी आहेत. माझ्याबरोबर अयोध्येच्या रामलल्लाच्या गर्भगृहामध्ये ज्यांचे स्वर रामलल्लाच्या गर्भगृहामध्ये माझ्या कीर्तनाला गुंजले, ते आदरणीय कीर्तनकार स्वरमूर्ती प्रवीण महाराज सोळंके देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी आपण टाळ्या वाजवल्या पाहिजे. ज्यांनी इथून पुढचं सारं जीवन माझ्या कार्याला समर्पित केले, जे बोधे बाबांचे शिष्य, उत्कृष्ट चाली साधना असं जीवन आहे, ते आदरणीय राम महाराज पैठणकर माझ्यासाठी इथे आले. त्यांच्यासाठी आपण टाळ्या वाजवूया. उडान महाराज अतिशय हवेत ओढून इथे आले. अचानक मला फोन केला, मी आलो आहे. तेही ते उपस्थित. बाबांनी पंचपदी घेतली. तुम्ही सर्व सन्माननीय दोन्ही मृदुंगमणी महाराजांच्या चरणी वंदन, तुमच्या सगळ्यांच्या चरणी वंदन. कीर्तनाला सुरुवात. विठ्ठल आजचा जो अभंग आहे हा जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग. सरळ अर्थाने जर समजावून घ्यायचा असेल तर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी, काय करावे साधने फळ अवघेची येडी. होय होय 2 वेळा शब्द आहे, दुरुक्ती आहे. काय व्हायला सांगितलंय? वारकरी. आणि वारकरी म्हणून काय पाहायचं? पाहे पाहे रे पंढरी, काय करावी साधने फळ घ्यायची येणे. काय इतर साधनं तुम्ही जी करताय ती काही, आता काही हलू नको, मस्त लागले आवाज. काय करावी साधने, हुशार झालं दादा, आय लव्ह यू. काय करावी साधने, काय करायची आपल्याला? फळ अवघेची येणे. सगळी फळ आपल्याला मिळणार आहे. अभिमान नुरे, अभिमान राहत नाही. कोड अवघेची ज्याने सगळ्या जीवनाचं लौकिक अलौकिक कल्याण होणार आहे, मग आपल्याला बाकी काही करण्याची गरज नाही. अभंगाचं वैशिष्ट्य असं आहे, इकडे सगळं सगुण आहे, सगुण भक्ती आहे, सगुण मार्ग आहे. आणि मग आलेली अनुभूती ती निर्गुणाची, द्वैताकडनं अद्वैत, भजनाकडून भावाकडे, आत्म्याकडून परमात्माकडे, जीवाकडून देवाकडे. शेवटच्या चरणामध्ये तुका म्हणे डोळा, विठो बैसला सावळा, काय करावी साधने फळ अवघेची येणे विठाला. जगद्गुरु तुकोबराय आपल्या सगळ्यांना वारकरी होण्याचा अट्टहास का करताय, थोडंसं आपण समजावून घेऊ. आपल्याला आज आपल्या मातीचाही इतिहास थोडासा लक्षात येईल. इतक्या अट्टहासानं, निग्रहानं, विनंतीने, विनयशीलपणे सांगताना आपल्यासाठी ते विनवणीही करतायत. मग जे करण्याची विनंती करतायत त्याचा इतिहास आपल्याला जर समजावून घ्यायचा असेल वारकरी होण्यासाठी, तर वारकरी म्हणजे नेमकी काय, त्याचा डेफिनेशन काय आहे. वारी आणि वारकरी याचं नातं घट्ट आहे. वारी करी तो वारकरी हे आम्हाला माहिती आहे, पण वारीचा इतिहास काय आहे, कुठून आली वारी? इकडे मोबाईलवर बोलू नका. कुठून आली वारी? 13वा शतक नाही. देवगिरीच्या किल्ल्याचा कारभार पाहणाऱ्या घराण्याकडे पण वारी होती, ज्ञानदेवांच्या पूर्वजांकडे. विठ्ठलपंत आणि पडत्या फळाची आज्ञा आणि झालेली वारी तुम्हाला सगळं माहिती आहे, त्या इतिहासात मी जाणार नाही. वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर्य बाबा महाराज सातारकर यांनी 40 वर्ष ज्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टवर चातुर्मासाची रोज अशी 15 दिवस सलग सेवा 40 वर्ष केली,
त्या व्यासपीठावर मी हे बोललो. बाबा महाराजांनंतर सगळ्या ट्रस्टने महेश भाऊ सूर्यवंशी, चव्हाण साहेब, रासने साहेब सगळ्यांनी मिटिंग घेतली आणि माझ्याकडे ती जबाबदारी दिली. जे गणेश कला क्रीडा मंचला त्याच्यावर मी बोललो, त्यांच्या फेसबुकवर, युट्यूबवर आहे डॉक्टर चेतनानंद महाराज ऑफिशियल चॅनलवर हळूहळू अपलोड होईल, तिथे तुम्ही पहा. आज वेळ कमी आहे. तिथे मी ज्ञानोबा तुकोबांचा इतिहास आणि परंपरा या पहिल्या दिवशीच्या 2 तासांच्या सत्रामध्ये हे सगळं उलगडलेलं आहे. त्यानंतर मी ज्ञानोबा तुकोबांचं समाजशास्त्र, ज्ञानोबा तुकोबांचं मानसशास्त्र, ज्ञानोबा तुकोबांचं नीतिशास्त्र, ज्ञानोबा तुकोबांचं विज्ञान, ज्ञानोबा तुकोबांचं पंढरी महात्म्य, ज्ञानोबा तुकोबांचं मागणं आणि प्रार्थना हे 7 दिवस मी तिथे बोललो. आणि 7व्या दिवशी महेश भाऊंनी माईक हातात घेतला आणि सांगितलं की बाबा महाराज गेल्यानंतर आम्हाला चिंता होती, आता दगडूशेठ हलवाई गणपतीचं व्यासपीठ इथून पुढे 25 वर्ष चेतनानंद उर्फ पंकज महाराजांकडे आम्ही स्वाधीन करतोय पुढच्या 25 वर्षासाठी. आणि आता कार्यक्रम ते बालगंधर्वला होतील. आणि ज्या 25 वर्षात मी म्हणालो 25 वर्ष नाही, जिवंत असेपर्यंत करेल, तुमचं पाणी पिणार नाही, मी पाणी पित नाही, तुमचं पण पाणी नाही, अन्न नाही, बुक्का नाही, हार नाही. जीवनामध्ये आल्यानंतर कशा पद्धतीने परमार्थ करावा हे ज्यांच्याकडनं पाहून शिकलो ते वैकुंठवासी गुरुवर्य परमपूज्य रामदास बाबा मनसुखांच्या मांडीवर मी घडलोय. वैकुंठवासी परमपूज्य कोंडाजी बाबा डेरेंनी लहानपणी आशीर्वाद दिलेला आहे. वैकुंठवासी गुरुवर्य परमपूज्य साहेबबाबा वायकरांकडे माझे आजोबा होते. ही सगळी जी परंपरा, या परंपरेचा पाईक होत असताना तुकोबांच्या विचारानं भारावलेलं माझं मन त्या विचाराने चालण्याचा प्रयत्न करतोय. आणि म्हणून तुकोबांची आज वारी आपल्याला समजावून घ्यायची आहे. मी माझ्या आईला विचारलं, ती मला म्हणाली तुझा जन्म कार्तिकी एकादशीचा झाला आणि 8व्या महिन्यामध्ये चैतन्य बाबांच्या पालखी सोहळ्यामध्ये मी तुला विठ्ठल बाबा मांडेंच्या मांडीवर बसून ती वारी तुझी पूर्ण केली. आजही वारीचा इतिहास माझी आई मला समजावून सांगते. अभ्यासकाच्या दृष्टीने ज्यावेळी मी वारीचा इतिहास पाहतो, ज्ञानदेवांच्या पूर्वीपासून वारी आहे, नाथबाबांच्या पूर्वीपासून वारी आहे, नामदेव बाबांच्या पूर्वीपासून वारी आहे, 13वं शतक, 15वं शतक, 17वं शतक तुकोबांच्या पूर्वीपासून वारी आहे. ज्ञानदेव समाधीस्थ होत असताना त्या ठिकाणी उपस्थित असणारे विश्वंभर बाबा आहेत. प्रेम भंडारी नामदेव महाराजांनी विचार केला की आता या जंगलामध्ये या समाधीचं रक्षण कोण करणार, म्हणून चोखोबा, सावतोबा या सगळे मंडळी ज्यावेळी बसलेली होते त्यावेळी ती समाधीची व्यवस्था करण्याचं भाग्य ज्या कुटुंबाकडे केलं, ज्या कुळाकडे गेलं, ते कुळ म्हणजे तुकोबारायांचं कुळ आहे. विश्वंभर बाबांनी ही देखभाल केलेली आहे. ज्यावेळी स्वप्नदृष्टांत नाथबाबांना झाला त्यावेळी ज्ञानदेवांच्या समाधीच्या शोधासाठी आलेले नाथबाबा हतबल झाले होते एका वेळी. आता संपत्ती संपायला लागलेली आहे, सगळे थकले, दमले, भागले आणि आता आपलं कसं होणार. अशा वेळी बोलोबा देहूमधनं आळंदीला येतात, आपली संपत्ती देतात. ज्या दिवशी तुकोबांच्या वंशजांची संपत्ती नाथबाबांच्याकडे येते आणि ज्या दिवशी तुकोबारायांच्या पूर्वजांचे हात लागतायत, समाधी सापडते. म्हणजे तुकोबांच्या वंशामध्ये वारी कधी, तुझ्या वाडवडिले निर्धारिली चालविली पंढरीची वारी. वाडवडिलांपासून आहे, विश्वंभरांच्या अगोदर पासून आहे. मग मी थोडासा अभ्यास करत असताना माझ्या लक्षात येतं वारी कधी आहे, कल्प, युग, ह्या सगळा इतिहास मांडायला माझ्याकडे वेळ नाही. पण साधी सरळ आरती आपण ज्यामध्ये म्हणतो तिथे आपल्याला याचं उत्तर सापडतं. युगे 28 विटेवरी उभा. 28 युगत्व जर उभा आहे तर 28 युग वारी आहे. याचा अर्थ दुसऱ्या बाजूने मी शोधण्याचा प्रयत्न केला. नामदेव महाराजांचं साहित्य शोधत असताना नामदेव महाराज ज्यावेळी ज्ञानदेवांना म्हणतात, ज्ञाना नको रे अंतरू तुझ्या कासेचे मी वासरू, तू गाय मी लेकरू, तू माय मी लेकरू, तू गाय मी वासरू, रडतायत. मग अशा प्रसंगामध्ये देव त्यांना सांत्वन करताना सांगतो, नामा रे रडतोयस का? याच ठिकाणी या सिद्धेश्वराच्या समोर तुझ्या ज्ञानानं, माझ्या ज्ञानानं याही पूर्वी 108 वेळा समाधी घेतलेली आहे. याचा अर्थ वारी कुठे आहे? इतकी पुरातन सनातन असणारी जी वारी आहे त्याचा जो इतिहास आहे तो हा महाराष्ट्र विसरायला लागला. म्हणून स्ट्रेस, डिस्ट्रॅक्शन आहे, म्हणून ताणतणाव आहे, म्हणून आनंद नाहीसा झालेला आहे. आम्हाला पुन्हा त्या आनंदाच्या सिद्धांतावर यावं लागेल. ही वारी करण्याचे प्रकार आहेत. कार्तिकीय, आषाढीय, माघी, चैत्री, कार्तिकी आणि आषाढी 4 प्रकारच्या वाऱ्या करणार आहेत. ज्यांना 4 प्रकारचे जमत नाही ते 2 प्रकारे करतात, कार्तिकी, आषाढी. ज्यांना 2ही प्रकार जमत नाही ते एक करतात आषाढी वारी. काही माणसं मासिक वारकरी आहेत, काही पाक्षिक आहेत. शुद्ध वारी देवाची, वद्यवारी संतांची. काही साप्ताहिक आहेत आणि काही दररोजचे वारकरी आहेत. जन्मोजन्मी, जन्म आणि जन्मी तीच वारी आहे. आणि मग ही वारी आहे, या वारीचा इतिहास चालताना आपल्याला काही अभ्यास पाहावा लागतो. त्यावेळी लक्षात येतो मग नेमकी वारी करणारा पहिला वारकरी कोण.
या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये पांडुरंगाची वारी करणारा पहिला वारकरी हा साक्षात महादेव आहे. शिरोमणी एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. हरी 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 मंत्र हा शिवाचा. पुढे वा सोमेश्वर भाऊ आहे. मोक्ष जायचं का आपल्याला? म्हणतो का आपण हरी हरी? भलती साधनं सगळी जवळ केलीत लोकांनी. मग आता महादेव ज्यावेळी पांडुरंगा पुढे उभा आहे, पांडुरंगाचे डोळे भरून आले. महादेवा हो आलो ना, एकटा नाही आलो. पार्वती आली आहे, नंदी आहे, गणपती. आजही गणपती कोणाड्यात आहे. ते वर्णनात मी जाणार नाही, त्या चॅनलवर तुम्ही पहा. पांडुरंगाचे डोळे भरून आले आणि पहिल्यांदा पांडुरंगानं कमरेचे हात सोडले. महादेवाला घेतलं, इथे धारण केलं. परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. पद्मपुराणामध्ये पार्वतीने प्रश्न विचारला, देवा तुम्ही कसलं ध्यान करताय? तथा स्मरामि देवेशी विष्णू विश्वेश्वरेश्वरम. मी त्याचं स्मरण करतोय. ज्या भगवंतानं सांगावं की सगळ्या देवांमध्ये मला प्रिय माझा पांडुरंग आहे, म्हणजे ती वारी आम्ही जर केली नाही तर आम्ही त्याला पण प्रिय नाही. शिवरात्रीला माझं कीर्तन का मुख कराय, तुम्ही विश्वनाथ दीन रंग विनाथ. जाऊ द्या, त्या विषयाकडे जात नाही. पण हा शैव संप्रदाय, शाक्त संप्रदाय, वारकरी संप्रदाय नेमकी कसा आहे? ज्ञानदेवांच्या माध्यमातून नाथ संप्रदाय वारकरी संप्रदायाकडे आला. मुद्दा क्रमांक 1. जनार्दन स्वामी नाथबाबांच्या माध्यमातून दत्त संप्रदाय वारकरी संप्रदायामध्ये आला. क्रमांक 2. जगद्गुरु तुकोबरायांच्या निमित्ताने बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली खून मालिकेची सगळं माहिती आहे तुम्हाला. चैतन्य संप्रदाय वारकरी संप्रदायामध्ये आला तुकोबांच्या रूपाने. आनंद संप्रदाय, स्वरूप संप्रदाय, अनेक संप्रदाय ज्या ठिकाणी एकवटले तो वारकरी संप्रदाय. आणि वारकरी संप्रदायाचा आराध्य पांडुरंग, हा पांडुरंग 28 युग आहे. याचा अर्थ वारी 28 युग चालू आहे. विठ्ठल वारी आहे आणि एका बाजूला पालखी आहे. आवली निघालो, येतेच माझ्या बरोबर? अहो काय वेळ लागले तुम्हाला? पोटात पोर आहे, दावणीला जनावर आहे, घरी गंगा भागीरथी आहे, विठोबा आहे. काय म्हणताय तुम्ही? कुठं चाललात? वैकुंठाला. वैकुंठाला रोज ऐकते तुमचं. जिजाईच्या पोटी असणाऱ्या गर्भानं ज्या आपल्या वडिलांचं तोंड देखील पाहिलं नाही, ज्याला आपल्या वडिलांच्या पायाचं दर्शनही कधी झालं नाही, त्या असणाऱ्या सुपुत्रानं जगद्गुरु गेल्यानंतर आळंदीमध्ये तुकोबरायांच्या पादुका गळ्यामध्ये घ्याव्या, आळंदीला यावं, ज्ञानदेवांचं दर्शन घ्यावं, ज्ञानदेवांच्या पादुका गळ्यामध्ये घ्याव्या आणि पंढरपूरला जावं आणि सांगावं, विठ्ठला आलो तुझे ज्ञानोबा तुकोबा घेऊन. सारा मंडप थरारा, पुन्हा मागं यावं, इंद्रायणीच्या काठावर भजनामध्ये दंग असावं,
शंभू राजानं त्या व्यवस्थेसाठी काही जमीन द्यावी, विचार करावा, सागराची पालखी सजावी, त्यामध्ये तुकोबांच्या पादुका, आळंदीला ज्ञानदेवांच्या पादुका आणि मोठा भव्य दिव्य पालखी सोहळा पहिला देहू मधून आळंदी करत पंढरपूर मध्ये दाखल झाला. त्या पालखी सोहळ्याचे संस्थापक, संयोजक, आयोजक कुणी असतील तर ते माझ्या जगद्गुरूंचा सुपुत्र तपोनिधी नारायण महाराज. विठ्ठल हा पालखी सोहळा मला कळाला. नंतर ते 2 काळ झाले मला माहिती नाही, पण त्याच्यावर मी बोलेल कधीतरी, लिहिल मी त्याच्यावर कधीतरी. पण या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने दोन्ही मार्गावर जाणारे संत ज्या ज्या ठिकाणी एकत्र येतात त्या त्या ठिकाणी माझ्या वारकऱ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात. ज्ञानदेव तुकोबाचा जयघोष होत असतो आणि ज्ञानदेव तुकोबा एकत्र येतात. तो माझ्या असणाऱ्या वारकऱ्यांचा आनंद असतो. एका बाजूला वारी आहे, ती कशी आहे ती सांगितली, किती प्रकारे आहे ती सांगितली, कोण कसं करतं ते सांगितलं. पालखी आणि दिंडी आहे, ही सगळी वारकरी धर्माची असणारी अंग आहे. दिंडी माहित नव्हतं आम्हाला, दिंडी कशी काढावी, त्याची सुसूत्रबद्धता कशी असावी, विनेकरी कुठे असावा, तुळस कुठे असावी, झेंडेवाले कुठे असावे. मग पहिली दिंडी कधी निघाली? संपूर्ण ब्रह्मांडामध्ये ज्ञानदेवांनी पंढरपुरामध्ये जावं भावंडांचे आणि विठ्ठलाला सांगावं, विठोबा काम झालं माझं, समाधीची परवानगी द्या. ज्ञानदेवांचे शब्द ऐकल्यानंतर पांडुरंगाचे डोळे फिरून यावे. नामदेवानं घट्ट मिठीत घ्यावं, ज्ञाना काय निर्णय घेताय तुम्ही? ज्ञानदेव निर्णयावर ठाम आहे. ज्ञानदेव, मुक्ताबाई, सोपान काका, निवृत्ती दादांबरोबर आळंदीला येतात. नामदेव महाराज गलबलून जात आहेत पंढरपुरामध्ये. देवापुढे ठाण मांडून बसताय. देवा थांबवा तुमच्या ज्ञानाला. नाही थांबवणार, परवानगी दिली. त्यावेळी ज्ञानदेवांना सारे संत चंद्रभागेच्या वाळवंटावर गोळा केले. चोखोबा, बंकोबा, जनाबाई, सावतोबा, सारे काहपात्रा, सारे संत आणि सगळ्या संतांना एकत्र करून चला. कुठे? आपला ज्ञान आपल्याला सोडून चाललाय, समाधी घेण्यासाठी आपल्याला जायचंय. ज्ञानाला समाधी घेत असताना पाहायचं नाही, तिथे जाऊन शपथ घ्यायची आणि वारकरी संप्रदाय वाढवायचा. त्यावेळी सारे एकत्र आलेले संत ज्या झेंड्याखाली एकत्र आले, टाळ मृदुंग विणेचा चमत्कार झाला. म्हणजे पहिली दिंडी ही आळंदीवरून पंढरपूर नाही, देहूवरून पंढरपूर नाही, या भूमंडळामधली पहिली दिंडी प्रेम भंडारी नामदेव महाराजांच्या नेतृत्वाखाली ज्ञानदेवांच्या समाधीसाठी पंढरपुरावरून आळंदीला आली. ही पहिली दिंडी. Oh
धन्य ज्ञानेश्वर पुण्यभूमी. किती धन्य आहे. आपल्याला त्याचा इतिहास पाहायचा असेल तर वारकरी व्हावं लागेल. ही वारी, ही दिंडी, ही पालखी. मानव वंशशास्त्रज्ञ इरावती कर्वे असं म्हणतात, महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेला, महाराष्ट्रामध्ये जन्मून गेलेला आणि महाराष्ट्रामध्ये जन्माला येणारा याच्या DNA मध्ये एक धर्म सापडतो, सापडेल आणि सापडणार आहे. त्या धर्माचं नाव आहे वारकरी धर्म. विठ्ठल. आणि म्हणून आपण सगळे महाराष्ट्रातले लक्षपूर्वक आजचं कीर्तन ऐकावं लागेल. ज्या माझ्या तुकोबांना अत्यंत वेदना झाल्या, ज्या माझ्या तुकोबांवर अत्यंत वेगवेगळे प्रसंग आले, ज्या माझ्या तुकोबांना वेगवेगळे अनुभव आले, ज्या पद्धतीने माझे जगद्गुरु तुकोबाराय वारकरी संप्रदायाचा कळस ठरले, त्या जगद्गुरु तुकोबारायांनी तुमच्या माझ्या लौकिक अलौकिक दोन्ही जीवनाचा विचार करून संसारातून जन्माला आल्यानंतर उद्धार कसा प्राप्त करून घ्यावा यासाठी जो मार्ग अट्टहासाने सांगितला तो अभंगाच्या पहिल्या. माझे तुकोबा गाथेमध्ये फार अभंगणामध्ये असं काही करत नाही, पण इथे मात्र वा सिद्धांत सांगून ठेवलाय वारकऱ्यांचा. होय होय वारकरी. आणि मग काय, पाहे पाहे रे पंढरी. वारकरी होऊन पंढरपुराला जा. गळ्यातनी माळ, हातातनी टाळ आणि चाललाय पंढरपुराला. येताना ढाब्यावर जेवण, मित्रांबरोबर पार्टी, काही उपयोग नाही, पुण्य नाही. मी सांगणार आहे कीर्तनात तुम्हाला काय काय पुण्य आहे पंढरपुराचं वारकऱ्यांचं. आचारसंहिता आहे. सांडोनी वाळवंट काय इच्छिसी वैकुंठ. जीवनाला आला वैकुंठ पाहिजे, वाळवंट सांडू मिळणार नाही. वाळवंट चंद्रभागेच जायला पाहिजे. 13 कोटीचा महाराष्ट्र वारीला 10 लाख, 9 लाख, 11 लाख, 13 लाख असं वाटतं. खूप आले. किती आले? बाकीचे कुठे? त्याच्या 10 टाइम्स केलं मल्टिपल तरी 1 कोटी, 2 कोटी, 13 कोटी कुठे गेले? झोपले घरात. आत्ताही कीर्तनाला किती आहे? 2000, 3000. बाकी झोपले घरात. समजून घ्यावं लागेल. जेवणासाठी सप्ताह आहे की ज्ञान मिळवण्यासाठी सप्ताह आहे हे पण समजून घ्यावं लागेल. बऱ्याच वेळा मला आयोजक सांगतात महाराज 9ला पंक्ती पडणारे, 9ला कीर्तन संपवा. म्हटलं मला बोलवायचं नाही परत. जेवणासाठी कीर्तन आहे की कीर्तनासाठी जेवण हेच कळत नाही. मी विनोदानं म्हणत असतो. मी एकदा ढोकबाबा नाही म्हणालो, एकदा बोधले बाबांचं माझं असंच विनोदात विनोद खूप आमची मैत्री चालू असतं. मी म्हटलं महाराष्ट्रातले 80% सप्ते बंद पडतील जर जेवणावळी बंद केल्या तर. बरेच जण 9 नंतरच बरोबर मांडवाच्या कडेकडे उभे असतात. काय उपयोग नाही. अन्नदान करा ना, अडचण नाही, केलं पाहिजे. पण अन्न माझ्या पांडुरंगाच्या नावानं जर ते स्वीकारलं तर मी वारकरी आहे. देवाच्या प्रसाद देवाच्या प्रसाद
अधिक सांगता येतं चांगलं आपापला तो विषय नाही पण अन्नाचा विषय आलाच. अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यात् अन्न संभवः यज्ञात भवति पर्जन्यो यज्ञ कर्म समुद्भवः. बरं का विश्व शांतीचा उगम आहे ते. मग आपण सगळेजण विषय चालला होता वारकऱ्यांचा. किती जणांच्या गळ्यात माळ आहे. बऱ्याच जणांना माळ घालणं संकट वाटतं. नाही नाही ते अजून मन धजावत नाही. धजावत नाही म्हणजे काय काय प्रॉब्लेम काय. काही लोकांच्या गळ्यात पाचीची माळ असते आणि अभिमानाने सांगतात इतक्या पिढ्यानपिढ्या आम्ही वारकरी आहोत. म्हणून वारी करताना वारकरी होण्याचा जो आनंद आहे आणि पंढरपूर पाहण्याचा जो आनंद आहे. इथे जसं ते म्हणतात होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी. वारकरी व्हा मग पंढरी पहा. तसं एका ठिकाणी ते म्हणतात पाहे पाहे रे पंढरी. जाय जाय तो पंढरी होय 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 अभंगामध्ये ते म्हणतात होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी. ते म्हणतात जाय जाय तू पंढरी होय होय वारकरी. पंढरीला जायचं वारकरी हो. वारकरी हो. वारकरी होऊन काय पाहायचं पंढरी पाहायची. काय नेमकी काय या वारकरी शब्दामध्ये वारी करण्यामध्ये खूप डीपमध्ये नेत नाही पुढे घेऊन जातो. वारकरी होऊन पंढरी पाहायचं पण का पाहायचं. आता आम्ही उत्तराखंडला प्रवीण महाराज आम्ही मागच्या वेळी माझा जागर होता बाबांचा पुरेकर बाबांचा काला होता. माझे खूप जीवनाचे प्रश्न होते. का माझ्या जीवनात या घटना घडत आहेत. का अयोध्येला बोलवणं येत आहे. का असं होतंय. का जॉब सोडतोय. का प्रतिज्ञा करतोय. का मृत्यूपत्र तयार करतोय. वेळा तर होणार नाही ना. जीवनात काय घडतंय. सगळ्यांना प्रश्न विचारले. त्यामुळे एकच उत्तर देऊ शकतील तुम्हाला सद्गुरू शांती धर्मानंद सरस्वती. त्यांची वेळ मिळाली. हे होते गंभीर बाबा दुराफे बाबा प्रवीण बाबा नीलकंठेश्वरला पाठी अभिषेक. वेळ मिळाला 1.5 मिनिट 2 मिनिटाच्या वर ते वेळ देत नाहीत. परमपूज्य गुरुवर्य पुरेकर बाबा ज्यांना भगवान नारायण सूर्याचा अंश असं संबोधतात त्यांची भेट. त्यांनी दर्शन घेतलं. यांना खाली पाठवलं. 1.5-2 मिनिटं भेटतील असं वाटलं. 1.5 तास आम्ही दोघे होतो. खूप साऱ्या गोष्टी त्यांनी मला सांगितल्या. लास्ट बर्थ अमुक तमुक तमुक खूप सारे अनुष्ठान मंत्र साधना. संकल्प करू नका म्हणे. तुम्ही खूप संकल्प करता. आता संकल्प करू नका. शेवटची मानवी योनी आहे. हे सगळं जीवन जगत असताना 13 भाषेवर त्यांचं प्रभुत्व आहे. आणि भारतीय लढाऊ विमानांचे ते ऑपरेशन हेड होते. व्हेरी इंटेलेक्च्युअल पर्सन. आणि 1000 महामंडलेश्वर त्यांचे विद्यार्थी जगामध्ये. कुठल्या व्यासपीठावर येत नाही. आपल्या शताब्दी महोत्सवाला आले होते आळंदीमध्ये.
मग आता तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जाता आणि पंढरपूरला जात नाही. त्यांच्या मनामध्ये पंढरपूरबद्दल इतकी आत्मीयता आहे, बापरे, आम्ही पाहिले ना. मग आता तुम्ही ज्या ज्या ठिकाणी जाता त्या ठिकाणी 4 गोष्टी हव्या आहेत. तुम्ही एखाद्या ठिकाणी गेलात, तिथे तीर्थ आहे, देव नाही. काही ठिकाणी देव आहे, तीर्थ नाही. काही ठिकाणी देव आहे, तीर्थ आहे, महाक्षेत्र नाही. काही ठिकाणी महाक्षेत्र आहे, तीर्थ आहे, देव आहे, भक्त नाही. या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये एकमेव स्थान असं आहे जिथे देव आहे, जिथे तीर्थ आहे, ते क्षेत्र महाक्षेत्र आहे, आणि जिथे भक्त आहे ते म्हणजे पंढरपूर. विठ्ठल. आता इथे असणारा जो देव आहे तो विठोबा आहे. कसा आहे? कसा आहे? काय त्याचं रूप, काय त्याचं स्वरूप, काय त्याचं आगम निगम, काय त्याची परंपरा. 28 युग तिथे बसलेला आहे. त्याचं वर्णन इतकं सुंदर आहे. सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण ब्रह्म सनातन विठ्ठल. पतित पावन मानस मोहन ब्रह्म सनातन विठ्ठल. ध्येय ध्यास ध्यान चित्त निरंजन ब्रह्म सनातन विठ्ठल. ज्ञानदेव म्हणे आनंद चिद्गण ब्रह्म सनातन विठ्ठल. हा कसा आहे तो सनातन? कसं वर्णन आहे ज्ञानदेवांचं. ज्ञानदेवांनी वर्णन केलं तो पंढरपूरचा पांडुरंग असा आहे. आणि तो पांडुरंग आम्हाला कळायला उशीर आहे. तुम्ही पंढरपुरामध्ये गेला ना, काय होतंय? पूर्वज उद्धरती सांग पंढरपूर देखील या. पूर्वजांचा उद्धार करायचा असेल, उगाच नारायण नागबळी नामुकन तमुकन या भानगडीत पडूच नका. एकदा पंढरपूरला जा. जन्माला आले ना, पंढरपूर पहा. दीनाचा सोयरा पांडुरंग पंढरीसी जा रे. कृपाळू तातडी उतावीळ. कसा आहे पांडुरंग? पहा, बरेच देव असे आहे देवांकडे जावं लागतं. हा देव आपल्याकडे नाही. वाट पाहे उभा, तो उभा आहे, वाट पाहत आहे. कसा? नुसता वाट पाहत नाही, पुन्हा तो कृपाळू आहे. कसा आहे? कृपाळू आहे. निस्ता कृपाळू नाही, तातडी करतोय. निस्ती तातडी नाही, उतावीळपणे. कृपाळू, तातडी, उतावीळ. कसा? भेटीची आवडी. भेटीची आवडी, भक्तांच्या भेटीसाठी आवडीने उभा आहे, पण आपलं त्याच्याकडे दुर्लक्ष आहे. दुर्दैव आहे.
कसा आहे तो? क्षेत्र धास्मीन सर्व देवोत्तम. कसा आहे? सर्व शक्तिर्भिनममी सदा. संपूर्ण ब्रह्मांडामध्ये जितके काही विष्णूची देव आहेत त्या सगळ्या देवांमध्ये 9 शक्तींसाठी सहित उभा असणारा एकमेव देव आहे आणि तो पांडुरंग आहे. 9 शक्ती. विमला, उत्कर्षणी, ज्ञान, क्रिया, योगा, प्रवी, सत्या, ईशाना, अनुग्रह. 9 शक्तींसहित. लक्षात आलं? असा एकमेव देव आहे जो तुमच्या जीवनाचं कल्याण करणार आहे. आपली 3 ब्रह्म आहे, त्यातलं हे एक ब्रह्म आहे आणि त्या ब्रह्माच्या ठिकाणी साक्षात विष्णू आहे. 9 शक्तीने तो आपला पांडुरंग आहे. आणि तो पांडुरंग तुमच्या जीवाचं कल्याण करण्यासाठी उभा आहे. आपण त्याच्याकडे जात नाही, हे आपलं दुर्दैव आहे. सर्व देवांमध्ये उत्तम आहे आणि असा असणाऱ्या उत्तमाला सोडून आपण इकडे तिकडे खूप पळतो. जायला हरकत नाही. सगळी हिंदू धर्माची दैवत आहे. इकडे लक्ष द्या. सगळी हिंदू धर्माची दैवत आहे. कोण पुष्करला जातं, कोण केदारला जातं, कोण वाराणसीला जातं, कोण श्रीशैल्याला जातं. जा. जयाची मणी जावे वाराणसी, माझी जयाची मणी जावी काशीसी, माझी वाराणसी पांडुरंग. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, पांडुरंग आमचा पिता, पांडुरंग आमची माता. पांडुरंग आमचा पिता आहे, पांडुरंग आमची माता आहे. निवृत्तीनाथ खूप सुंदर वर्णन करतात त्याचं. उगवले बिंब अद्वैत स्वयंभ, नाम हे सुलभ विठ्ठलराज. कसं आहे? सार सार विठोबा नाम तुझे सार, आदी मध्य अंती निज बीज ओंकार. काय वर्णन आहे! विठोबासी शरण जावे, निज निष्ठा नाम गावे, होईन वार करीन वारी पंढरीची. नाथ बाबा म्हणतायत पंढरपुराची वारी. तिथे तो पंढरपुरामध्ये बसलेला आहे. तो जो पांडुरंग आहे त्या पांडुरंगाची वारी आम्हाला कळत नाही, पण कितीतरी प्लेन घेऊन आम्ही इकडे तिकडे जातो. जायला हरकत नाही, पण ऐका, आजचं कीर्तन ऐका आणि पंढरीची वारी सुरू करा. शेवटी आपला महाराष्ट्र आहे, शेवटी वारकरी संप्रदायाचा आराध्य आहे. महाराष्ट्राचा प्राण दानोबा आहे, महाराष्ट्राचा श्वास तुकोबा आहे, महाराष्ट्राचं ध्येय विठोबा आहे आणि महाराष्ट्राचं साध्य शिवबा आहे. लक्षात ठेवा. ज्ञानोबा, तुकोबा, विठोबा, शिवबा समजावून घ्यायचे असतील तर वारकरी झाल्याशिवाय पर्याय नाही. आणि ते होण्यासाठी पुण्य पण पदरात घ्या ना. पहा, ब्रह्मवैवर्त पुराण आहे, पद्मपुराण आहे, ही सगळी पुराणं तुम्ही जर विष्णू सहस्रनाम आहे, अनेक गोष्टींमध्ये अनेक दाखलेत. एक दाखला मी तुम्हाला शंकराचार्यांचा देतो. पुष्करात त्रिगुणम पुण्य, केदारात षड्गुणम भवे, वारणाशात दशगुणम अनंतम श्रीगिरिरवी. आता ऐका, अर्थही सांगतो. तुम्ही पुष्कराला गेला, जायला हरकत नाही, पण वाळवंट टाकून जाऊ नका. तुम्ही पुष्कराला गेल्यानंतर आणि पंढरपूरला गेल्यानंतरचा फरक सांगतो. तुम्ही एकदा पंढरपूरला गेला, 3 पट पुण्य पुष्कळचं तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. 3 पट. आवडलं तर मनापासून वाजलं. पुढे माझं आहे, शंकराचार्यांसाठी टाळ्या वाजवायचं तुम्हाला. केदारात षड्गुणम भवे, केदारला जा, बाबाचं दर्शन घ्या, नतमस्तक व्हा, पण वारकरी न होता जाऊ नका. पंढरपूर टाळून तिथे जाऊ नका. तोच त्याची वारी करतो सहकुटुंब. मग याच्या दाखल्यामध्ये वर्णन असं आहे, केदारात षड्गुणम भवे. त्याचा अर्थ पंढरपूरची 1 वारी केदारची 6 वाऱ्यांचं पुण्य तुम्हाला देतो. 1 वारी केदारची, 1 वारी पंढरपूरची. फरक काय? 6 वेळा केदारला जायचे पुण्य मिळणार नाही, ते एकदा पुण्य पंढरपूरमध्ये गेल्यानंतर आहे. पुष्करात त्रिगुणम पुण्य, केदारात षड्गुणम भवे, वारणाशात दशगुणम. वाराणसीला जा, बाबा भोलेला पहा. पण एकदा पंढरपूरला गेला तर 10 वाराणसीचं पुण्य तुमच्या पदरात पडतो. 10 वेळा वाराणसीला जायची गरज नाही. आणि अनंतम श्रीगिरिरवी, श्रीशैल्याला तुम्ही अनेक वेळा जा, अनंत वेळा जा. पंढरपूर टाळू नका. एकदा पंढरपूरमध्ये फक्त पाऊल ठेवला, अनंत श्रीशैल्याचं पुण्य तुमच्या पदरात पडल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल
कीर्तन बाबा 4 तास चालतं, 4.5 तास. इथे मला सांगितले लवकर जेवायचे सगळ्यांनी. मी तो उपवाशी आहे, माझी दशमी चालू झाली. उद्या एकादश निर्जला, उद्या पण कीर्तन, उपवाशीच कीर्तन करायचं. आणि ते अँटीबायोटिक खायची म्हटलं अंगावर काटा येतो. परवा दुपारी 12 नंतर उपवास सोडायचा. काय तुम्हाला 9चा दम धरवाना, काय करावं. कसा आनंद आहे हो. एकदा देवावर भार टाकला ना काही नाही. अर्जुना तोची भक्त कोण आहे तो? तो बोला भा मी कांत ऐसे पडी. अरे तिथे उभा असणारा पांडुरंगाच्या वारीला ज्यावेळी तुम्ही जाता दमून भागून तुम्हाला ताणतणावच येत नाही. पंढरीच्या वाटे अनंत घडती आग, वैकुंठीचा मार्ग तेने संग. वैकुंठीचा मार्ग पंढरपूर. देव मोठा आहे, पंढरपूर क्षेत्र पण तसंच आहे. महाक्षेत्र पंढरी अनुपमतीची थोरी, धन्य धन्य नार करी तेथीचे. तुकोबा आहे म्हणतात. क्षेत्र महाक्षेत्र आहे. सांगा ना, देव पण आहे महाक्षेत्र पण आहे. कुठे आहे व धरतीवर? अख्ख्या ब्रह्मांडामध्ये कुठं नाही. मग तिथे आम्ही जात नाही. तुकोबा आहे म्हणतात महाक्षेत्र पंढरी. ज्ञानदेव महाराज म्हणतात हे नव्हे आजी कालीचे युग 28 मन निर्धारिता साचे हा मृत्यू लोकुची नव्हे. काय काय वर्णन आहे असे सुदर्शनावरी. कुठे नासला भूमंडळ परियुरे पंढरी म्हणतात. सगळा जगाचा नाश होईल पंढरीचा उन्हाणी. कारण पंढरीमध्ये हे सुदर्शनावर आहे, अशी आहे, तिरकी आहे. आई माझी वारीला, आता आमचे पंकज भाऊ आहेत, पद्माकर भाऊ आहेत, त्यांना माहिती आहे. मला आता VIP पास असतो, पण काय आईला दिला तरी आई घेत नाही. आळंदीचा नाही, पंढरपूरचा नाही. 36 तास पूर्वी उभी असायची. आता थोडासा कमी झाला टाईम दर्शनाचा, तरी आता 24, 22, 27 तास लागतात. मागच्या वर्षी 27 तास. मी वाखरी ते पंढरपूर तुकोबारायांच्या रथावर होतो आणि मग तरी पळत पळत आली. तिथे मला भेटलीच आणि पहाटेची वारी. माझी बायको आणि आम्ही सगळी पंढरपूरची पहाटे 3 वाजता प्रदक्षिणा. आणि ती प्रदक्षिणा, ती एवढं दर्शन घेऊन तरी पण माझ्याबरोबर. तरी पण इथे तू पडला, इथे तू हरवला, इथे पांडुरंगाला आंघोळ घालतात, इथे तू पहिलं कीर्तन ऐकलं, इथे देव येतो, इथे गणपती रुसला, इथे सगळं मला इतिहास सांगते. पार माझा पाठ झाले. तरी पण आईनं सांगितलं ते आनंदानं ऐकायचं आणि वारी आपली पूर्ण करायची. बायकोला सांगतो ही शिकून घे, म्हणजे तुझ्या पोराला सांगायला हवी काय. आणि ज्या ज्यावेळी पंढरपूरला जातो पहाटेची प्रदक्षिणा करतो, पण ज्या